आपण मानवाधिकारासंदर्भात भारतीय राज्यघटनेतील मानवाधिकार ही चर्चा आपण आधीच्या लेक्चरला सुरुवात केली होती. आपण या लेक्चरच्या पूर्वी भारतीय राज्यघटनेतील मानवाधिकारामध्ये आपण जो उद्देश प्रस्ताविका आहे, प्रियंबल आहे, त्या प्रियंबलमधील मानवाधिकार कसे आहेत ही आपण चर्चा केलेली आहे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की बाबा हा विषय मानवाधिकाराचा विषय तसं जर तुम्ही विचार केला तर फार सोपा आहे, कारण हा सगळा भाग तुमच्या राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये तो येतो. फक्त आपल्याला त्यापैकी मानवाधिकाराचे कोणते तत्वे आहेत ही विचारात घेणं महत्त्वाचं ठरेल. आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत अधिकारातील मानवाधिकार किंवा भारतीय राज्यघटनेतील मानवाधिकार म्हणजे मूलभूत अधिकार ही चर्चा आपल्याला करायची आहे. मूलभूत अधिकार म्हणण्यामागचा हेतू, जसं आपण काल पण किंवा आधीच्या लेक्चरला आपण क्लिअर केलं की लिखित राज्यघटनांमध्ये मूलभूत अधिकाराची तरतूद ही करण्यात आलेली आहे. अनेक राज्यघटनांमध्ये आपल्या नागरिकांना हे असे अधिकार त्यांनी बहाल केलेले आहेत. मूलभूत अधिकार हे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाकरिता ते आवश्यक असतात. या अधिकाराशिवाय व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही. व्यक्तीला मिळणाऱ्या विविध प्रकारच्या संधी, त्या संधीपासून हा दूर राहू शकतो जर हे अधिकार त्याला मिळाले नाहीत तर. म्हणून हे अधिकार मौलिक म्हणजे मूलभूत आणि अनिवार्य आहेत. म्हणजे ह्या अधिकाराशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. त्याबरोबरच देशाच्या संविधानामध्ये, मूळ संविधानामध्ये असे अधिकार अंतर्भूत असतात आणि सहजासहजी या अधिकारावर कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. एवढंच नाही तर राज्यसुद्धा या अधिकारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. त्याला मूलभूत अधिकार असं म्हणतात. आणि मग मूलभूत अधिकार म्हणण्यामागचा आणखी एक हेतू असा आहे की जर यात आपण मानवाधिकार पाहतोच आहोत, तर मग हे कोणते मानवाधिकार आहेत मूलभूत अधिकारामध्ये की जे हे अधिकार याचं उल्लंघन करता येत नाही. कुणालाही कोणत्याही व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करता येत नाही. तसेच मूलभूत अधिकार हे न्याययोग्य आहेत. तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या अधिकाराचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही दाद मागू शकता. त्याबरोबरच हे अधिकार मूळ संविधानामध्ये अंतर्भूत असतात. या बाबी जर आपण लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं की आपल्याला ही संकल्पना नीट पद्धतीने समजून येईल. अनेक अभ्यासकांनी मूलभूत अधिकाराची चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही. आपल्याला फक्त मूलभूत अधिकारामध्ये मानवाधिकाराचे कोणते कोणते कलम आहेत आपण ते पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 या कलमांतर्गत मूलभूत अधिकार आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये पहिल्या 12 आणि 13, ह्या पहिल्या 12 मध्ये त्याची व्याख्या आहे आणि 13 मध्ये पूर्वीचे कायदे हे रद्द ठरवलेत आणि 14 पासून खऱ्या अर्थाने मानवाधिकाराच्या किंवा मूलभूत अधिकाराच्या तत्वाला सुरुवात होते. कलम 14 मध्ये समानतेचं तत्व आहे. आणि मग ही समानता कशी समानता आहे? ही समानता कायद्यासमोर समान संरक्षण आणि समान संधी या अर्थाची समानता आहे. साधारणतः समानता ही 3 प्रकारे विचारात घेतली जाते. पहिली सामाजिक पातळीवरची समानता, दुसरी समान संधी आणि तिसरं समान संरक्षण. या तिन्ही घटकामध्ये आपणास मानवाधिकार पाहायला मिळतात. कारण संधी जर तुम्हाला मिळाली नाही किंवा तुम्हाला जर समानतेत तुम्ही येत नसाल आणि जर तुम्हाला समान संरक्षण नसेल तर आपण आपल्या मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय असं आपण म्हणू शकतो. म्हणून ही समानता अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. हे जे भाग आपण विचारात घेतो 14 ते 18, कलम 15, 16, 17 आणि 18, कलम 15 मध्ये प्रत्येकाला समान संधी, विशिष्ट प्रकारच्या
शासकीय नोकऱ्या आहेत किंवा सार्वजनिक ठिकाणे आहेत, सार्वजनिक सेवा आहेत, त्यात तुम्हाला सहभागी होण्यासाठी जी संधी प्राप्त होते ती संधीसुद्धा एक प्रकारे मानवाधिकाराचा भाग म्हणून विचारात घेतला जातो. एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की समानता कशाला म्हणायचं. एक उदाहरण असं आहे की डॉक्टर आंबेडकर जेव्हा त्यांच्या खोलीत अभ्यास करत बसले होते तर नानक चंदू त्यांना एक पाव आणि चहा त्यांना नेऊन देतात. आणि डॉक्टर आंबेडकर ते पाव खायचं विसरतात. दुसऱ्या दिवशीवर नानक चंदू बाबासाहेबांकडे येतो. त्याच्या असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी हा पावाचा तुकडा खाल्लेला नाही आहे. तर बाबासाहेबांना तो म्हणतो की साहेब तुम्ही हे खाल्लेलं नाहीत. आणि योगायोगाने तो सकाळचा वेळ असतो आणि नानक चंदू पण बाहेर गेले नसतात. आणि मग बाबासाहेबांना पण तो नाश्ता करायचा असतो. आणि बाबासाहेब नानक चंदूला म्हणतात की बाबा तू अर्धा पावाचा तुकडा घे आणि मला अर्धा पावाचा तुकडा दे. आणि जेव्हा नानक चंदू याला परवानगी देत नाही की तो म्हणतो नाही साहेब तुम्हीच खा, तर बाबासाहेब म्हणतात की अरे आपला लढा तर समानतेसाठीचा आहे. म्हणून ही समानता इथे अभिप्रेत आहे की इथला कुठलाही नागरिक, भारतातला कुठलाही नागरिक, तो कुठल्याही वर्गाचा, कुठल्याही वंशाचा, कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा जो भारतीय संघराज्यामध्ये राहतो तो उपाशी राहता कामा नये किंवा त्याच्यापर्यंत संधी पोचल्या पाहिजेत आणि कोणी उपेक्षित राहता कामा नये. म्हणजे या उदाहरणावरून आपण यासाठी आपण उदाहरण दिलं की नेमकी समानता त्यांना काय म्हणायचं होतं. ही समानता राज्यघटनेमध्ये ती पाहायला मिळते. म्हणजे कुठल्याही नागरिकाला कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याच्याशी होऊ नये. मग सार्वजनिक सेवा असो की इतर कुठल्याही सेवा असो, त्या सेवेमध्ये कुठल्याही नागरिकांना जात धर्म लिंग या आधारावर डावललं जाऊ नये. मग 15 पण हेच आहे की कुठल्याही नागरिकाला जात धर्म लिंग वंश या आधारावर त्याच्या संधी नाकारल्या जाऊ नयेत. 15 आणि 16 या संधी आपल्याला पाहायला मिळतात. कलम 17 जे आहे तर ते कलम 17 हे महत्त्वपूर्ण असून या 17 अस्पृश्यता निवारणाचे तत्व आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यात अनेक दुरुस्त्या पण झाल्यात. 89ची मोठी दुरुस्ती आपण विचारात घेतो असो, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही आहे. म्हणजे अस्पृश्यता निवारण जो कायदा आहे या कायद्याअंतर्गत कुठल्याही अस्पृश्य नागरिकावर, ज्याला आपण संकल्पनेमध्ये दलित असं म्हणतो, त्या नागरिकावर कोणत्याही प्रकारचे अन्याय, अत्याचार, त्याच्याशी भेदभाव हा घटनेने अपराध मानलेला आहे किंवा तो गुन्हा मानलेला आहे. म्हणजे कुठल्याही अस्पृश्य माणसाला जातीच्या नावावर आपण शिवीगाळ करू शकत नाही. त्याबरोबरच त्याच्या संपत्ती आपण हिसकावून घेऊ शकत नाही किंवा त्या माणसाला वेठबिगार किंवा इतर शोषणाच्या बंधनात आपण त्याला टाकू शकत नाही. हे कलम अस्पृश्यांना, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांना आतापर्यंत त्यांच्यावर जो अन्याय झाला, जो अमानवीय स्वरूपाचा होता, त्यातून बाहेर काढण्यासाठी हे कलम महत्त्वपूर्ण आहे. कलम 18 हे पूर्वीच्या ज्या पदव्या होत्या त्या नष्ट केलेल्या आहेत. म्हणजे या कायद्यापासून त्या बाद ठरल्या जातील. कलम 19 आणि 22 या कलमामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा विचार आपल्याला पाहायला मिळतो आणि या स्वातंत्र्याच्या आधारावरच व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास साध्य करता येईल. म्हणून राज्यघटनेच्या या कलमामध्ये आपण व्यक्ती स्वातंत्र्य पाहतो आणि 19 6 प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत की ज्या स्वातंत्र्यामध्ये आपल्याला हिंडा फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यानंतर सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे राहण्या फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य देण्यामागचा हेतू असा आहे की व्यक्तीचा सर्वांगीण विकास या माध्यमातून घडून येतो. आणि हा जो भाग आहे स्वातंत्र्याचा तो व्यक्तीच्या जीवनाशी हा अतिशय जवळचा आणि तो निगडीत आहे. कारण त्याला जर स्वातंत्र्यच नसेल तर आपण त्याला व्यक्ती म्हणू शकत नाही. कारण कुठल्याही व्यक्तीचा विकास घडून येण्यासाठी
जी आवश्यक परिस्थिती लागते ती परिस्थिती व्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर त्याला ती प्राप्त होत असते. जर तो स्वातंत्र्य नसेल तर आपण त्याचा किंवा त्या समाज घटकाचा, व्यक्तीचा, देशाचा सर्वांगीण विकास झाला असं म्हणू शकत नाही. कारण स्वातंत्र्याच्या आधारावरच व्यक्ती आपला विकास घडवून आणू शकतो. म्हणून हे सूत्रसुद्धा किंवा हे कलमसुद्धा मानवाधिकाराचं कलम म्हणून विचारात घेतलं जातं, ज्यामध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास हा स्वातंत्र्याच्या आधारावर होतो. म्हणून हे कलमसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच यामध्ये तुमच्या जीविताचं स्वातंत्र्य देखील महत्त्वपूर्ण आहे. कलम 20 मध्ये हे जीविताचं स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे हे हे कुठून येतं तर नैसर्गिक हक्क जे आहेत त्या नैसर्गिक हक्काचा संबंध ह्या जीवित स्वातंत्र्याशी आहे, की व्यक्ती जन्मतः स्वतंत्र असून तो मालक किंवा गुलाम म्हणून जन्माला येत नाही, किंवा त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे बंधनं, शोषण त्याच्यावर लादता येणार नाही, किंवा कुठल्याही व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामीत ठेवता येणार नाही. व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे, म्हणून त्याला हे स्वातंत्र्य प्राप्त होणं किंवा त्या व्यक्तीच्या जीविताला त्याच्या इच्छेप्रमाणे जगणं हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणून ही तरतूद या कलमामध्ये पाहायला मिळते आणि यामुळे त्याला आपण मानवाधिकाराचं तत्व असं म्हणतो. आणि साधारणतः थॉमस पेन आणि इतर जॉन लॉक इतर अभ्यासकांनी या जीवित स्वातंत्र्यावर, जीविताच्या अधिकारावर, स्वातंत्र्यावर अधिक महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. भारतीय राज्यघटनेसुद्धा जीविताचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं मानलेलं आहे, कारण जीविताच्या स्वातंत्र्याशिवाय तुम्हाला इतर कुठलाही विकास हा साध्य करता येत नाही. त्याबरोबरच कलम 22 यामध्ये तुम्ही स्वतःवर जर काही दोषारोप असतील तर यातून मुक्त होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या बाजूने स्वतः ग्वाही देऊ शकता. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला आपण दोषमुक्त आहोत, आपल्यावरचे आरोप हे चुकीचे आहेत हे सांगण्याचा अधिकार तो यामध्ये पाहायला मिळतो. म्हणून 22 मध्ये आपल्याला 22A मध्ये हे अधिकार पाहायला मिळतात. म्हणून हे सुद्धा तत्वे मानवाधिकाराचे आहेत, आपण हे विचारात घेतली पाहिजेत. त्याबरोबर जो दुसरा जो तिसरा भाग आपण विचारात घेतो तो म्हणजे 23 ते 24 शोषणाविरुद्धचा अधिकार. आता या अधिकारामध्ये हा अधिकार हे कलम ह्या वरच्या कलमावर आधारलेला आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या वेठबिगारीमध्ये, शोषणामध्ये त्याला ठेवता येत नाही. त्याबरोबरच भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर जे विविध प्रकारचे शोषणाचे माध्यमं होती, ज्या वेठबिगारीच्या पद्धती होत्या, गुलामगिरीच्या पद्धती होत्या, त्या पद्धती राज्यघटना अंमलात आल्यापासून त्या नष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे या कलमामध्ये 2 तत्व महत्त्वपूर्ण आहेत. एक, कोणत्याही व्यक्तीला शोषणातून मुक्त करण्यासाठीचा अधिकार. कोणताही व्यक्ती त्याच्यावर जर अन्याय होत असेल, त्याच्यावर जर शोषण होत असेल तर तो त्यातून मुक्त होण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो. आणि दुसरं, महिला आणि बालकांना अवघड कामाच्या ठिकाणी तिथे कामाला तुम्ही ठेवू शकत नाही. बालकाची परिभाषा आता 14 वर्षापर्यंत, मुलांचं वय 14 वर्षापर्यंत याला आपण बालक म्हणतो, त्या बालकांना अवघड उद्योगधंद्यांमध्ये तुम्हाला ठेवता येत नाही. त्याचा विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या जे काही कार्यक्रम, योजना, धोरणे आहेत त्या माध्यमातून त्याचा विकास घडवून आणता येईल, तो आणला जाईल. म्हणून कोणत्याही बालकाला अवघड ठिकाणी, बालक आणि महिलांना असं तुम्हाला अशा कामाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवता येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला एखाद्या महिलेला देहविक्री करण्यासाठी तुम्ही तिला प्रवृत्त करू शकत नाही. हे कलमसुद्धा 23 ते 24 हे कलमसुद्धा व्यक्तीवरील विविध प्रकारचे जे अन्याय आणि अत्याचार होतात त्यातून त्याला मुक्तता प्राप्त करण्यासाठी, त्याला मुक्ती मिळवण्यासाठी, त्या शोषणातून तो मुक्त होण्यासाठी ही कलम महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबर कलम 25 ते 28, कलम 25 ते 28 या कलमामध्ये धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा
अधिकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कलम 25 मध्ये भारतातील कुठल्याही नागरिकाला स्वतःच्या इच्छेनुसार कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. तसेच त्याला कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. तसेच त्याला कोणत्याही धर्माचं व्यवस्थापन दानधर्म करण्याचा अधिकार आहे. त्या व्यक्तीवर कोणतीही राजकीय व्यवस्था किंवा इतर कोणीही व्यक्ती त्यावर दडपण आणू शकत नाही. हा भागसुद्धा मानव अधिकाराचा भाग म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. कारण कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार असे अधिकार कोणत्याही व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कुठलाही धर्म तो अंगीकार करू शकतो, त्याचा प्रचार करू शकतो, असा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. त्याबरोबरच कलम 29 ते 30 यामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार हा बहाल केलेला आपल्याला दिसतो. यामध्ये जे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्या अल्पसंख्याक समुदायाला आपली भाषा, आपली लिपी, आपला धर्म, आपली संस्कृती जोपासण्याचा अधिकार इथे पाहायला मिळतो. त्याबरोबरच त्यांना आपल्या संस्कृतीचं, धर्माचं जतन करण्याचा अधिकार देखील मिळतो. त्याबरोबरच अशा अल्पसंख्याक घटकांना कुठल्याही संस्थांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांना समान पद्धतीनं प्रवेश दिला जातो. त्या संस्थांमध्ये त्यांना शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारची बंदी घातली जात नाही किंवा त्याबरोबरच अल्पसंख्याक संस्थांना राज्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य देखील केलं जातं. म्हणून 29 ते 30 हे जे कलम आहेत हे कलम देखील मानवाधिकाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. यामध्ये विविध प्रकारच्या भाषा, संस्कृती, धर्म एकत्र नांदतात. पण प्रत्येक समुदायाला, प्रत्येक अल्पसंख्याकांना आपली ओळख जोपासता यावी, ती जपता यावी, या दृष्टीने हे मानवाधिकाराचं कलम देखील महत्त्वपूर्ण आहे. त्याबरोबरच कलम 31 सध्या नाही, ते आता निश्चित केलेलं आहे. ते सध्या 31 कलम 9व्या अनुसूचीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कलम 32 हे अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. आपण पूर्वी चर्चा केली की जेव्हा भारतीय संविधान सभेमध्ये प्रश्न विचारला डॉक्टर आंबेडकरांना की भारतीय राज्यघटनेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता आहे, तर डॉक्टर आंबेडकर म्हणाले की कलम 32 हे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. आणि हे आत्मा म्हणण्यामागचं कारण काय आहे की आपण जे अधिकार दिलेत 14 पासून ते या अगोदर 31-30 पर्यंत या अधिकाराचं संरक्षण, जर एखाद्या व्यक्तीच्या अधिकाराचं उल्लंघन झालं तर त्याच्या संरक्षणार्थ 32 कलम आहे. म्हणून ते भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी संबोधलेलं आहे. मग ते म्हणण्यामागची कारणं काय होती, तर ह्या कलम 32 मध्ये 5 प्रकारच्या रीट आहेत. म्हणजे या 5 रीट मानवाधिकारासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. म्हणजे व्यक्तीच्या अधिकाराचं संरक्षण ह्या 5 कलमांच्या आधारे, या 5 तत्वाच्या आधारे आपल्याला ते पाहता येतं. पहिलं तत्व म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण आहे. आणि कलम 32 मध्ये बंदी प्रत्यक्षीकरण ही जी रीट आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्यामध्ये मानवाधिकार आपण पाहू शकतो. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जर अटक झाली असेल तर मी निर्दोष आहे हे सांगण्यासाठी किंवा मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला जे मिळणारा वेळ आहे, त्याला जी मिळणारी संधी आहे, याला आपण बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यापासून जाण्याचा वेळ सोडून 24 तासाच्या आत तो मी निर्दोष आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही संबंधित जवळच्या न्यायालयामध्ये किंवा जिथे केस चालू आहे तिथे तो जाऊन स्वतःची निर्दोषता तो सिद्ध करू शकतो. आणि हा अधिकार का अंतर्भूत करण्यात आला रीटमध्ये, कारण आपण जे अधिकार दिलेत, भारतीय राज्यघटनेमध्ये जे अधिकार आहेत त्या अधिकाराचं संरक्षण
ह्या 5 रीट करताना आपल्याला दिसतात. म्हणून बंदी प्रत्यक्षीकरण हे महत्त्वपूर्ण रीट विचारात घेतली जाते, ज्याच्यामध्ये मानवाधिकार पाहायला मिळतो. दुसरं रीट आहे परमादेश. आता या परमादेशमध्ये मानवाधिकार कसे दिसतात, तर एखादा शासकीय अधिकारी आपली जबाबदारी जर नीट पार पाडत नसेल, आपलं कर्तव्य जर नीट पार पाडत नसेल, तर अशा वेळी संबंधित व्यक्तीला, अधिकाऱ्याला न्यायालय किंवा संबंधित त्याच्यावरचा अधिकारी किंवा शासकीय संस्था असा आदेश देऊ शकते की तुमच्या या वागण्यामुळे एखाद्या व्यक्तीचं किंवा समाज घटकाच्या अधिकाराचं, मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालेलं आहे आणि तुम्हाला असं उल्लंघन करता येत नाही. त्या व्यक्तीच्या विरोधात आपण किंवा कुठलाही त्या व्यक्तीच्या विरोधात न्यायालयामध्ये धाव घेता येते किंवा न्यायालयाच्या माध्यमातून या रीटच्या आधारावर संरक्षण प्राप्त होतं. म्हणून परमादेशसुद्धा मानवाधिकारासाठी महत्त्वपूर्ण तत्त्व म्हणून विचारात घेतलं जातं, ज्या माध्यमातून व्यक्तीच्या अधिकाराचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या रीटची पाहायला मिळते.